Now we will discuss about rational number on number line. तर स्टुडंट्स, आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत की रॅशनल नंबरला नंबर लाईनवर कशा प्रकारे रिप्रेझेंट केल्या जाते. सो नंबर लाईन म्हणजेच काय, एक हॉरिझॉन्टल लाईन असते ज्या लाईनच्या एक्झॅक्टली मधात 0 असतो आणि 0च्या राईट हँड साइडला सर्व पॉझिटिव्ह नंबर्स असतात, जसे की 1 2 3 4 अँड सो ऑन. आणि 0च्या लेफ्ट हँड साइडला सर्व निगेटिव्ह नंबर्स असतात, जसे की -1 -2 -3 अँड सो ऑन. तर स्टुडंट्स, ही आहे एक नॉर्मल नंबर लाईन आणि या नंबर लाईनच आपण इंटिजर्सची नंबर लाईन असं सुद्धा म्हणू शकतो. पण तुम्ही जर याला केअरफुली ऑब्झर्व केलं तर तुम्हाला दिसेल की या नंबर लाईनवर 0च्या लगेच नंतर काय आहे 1, देन त्यानंतर 2, देन 3. तसेच 0च्या लेफ्ट हँड साइडला -1 आहे, त्यानंतर -2. पण आता आपल्याला 0 आणि 1 किंवा 1 आणि 2च्या मध्ये जर काही नंबर्स रिप्रेझेंट करायचे असतील तर सो त्यासाठीच आता आपण बघणार आहोत रॅशनल नंबर ऑन नंबर लाईन. तर याला आता आपण काही एक्झाम्पलच्या थ्रू समजून घेऊया, जसे की 1/2 आणि -1/2. आता आपण बघूया की या दोन रॅशनल नंबरला आपण नंबर लाईनवर कशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो. तर स्टुडंट्स, तुम्ही ते बघू शकता की इथे एक नंबर लाईन आहे ज्या नंबर लाईनच्या मधात 0 आहे, इथे 1 आहे, देन 2, तसेच इथे -1 आहे आणि इथे -2. तर बघा, आपल्याला या नंबर लाईनवर 1/2 हा नंबर रिप्रेझेंट करायचा आहे. तर या नंबर मधील जो डिनोमिनेटर आहे तो आहे 2 आणि डिनोमिनेटर रिप्रेझेंट करत असतो की आपल्याला त्या होल पार्टला, मीन्स सर्व होल पार्टला किती किती इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करायचा आहे. सो डिनोमिनेटर 2 आहे, म्हणजेच आपल्याला या प्रत्येक पार्टला 2 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करायचा आहे, लाईक थिस. देन न्यूमरेटर दॅट इज 1. तर न्यूमरेटर काय रिप्रेझेंट करत असतो की आपल्याला किती नंबरच्या पार्टला मार्क करायचा आहे. सो बघा, इथे न्यूमरेटर आहे 1, म्हणून आपण काय बघणार की 0 पासून फर्स्ट पार्ट कोणता आहे. जसे की तुम्ही बघू शकता, हा जो फर्स्ट पार्ट आहे म्हणून आपण याला मार्क करणार आणि इथे लिहिणार 1/2. देन सेकंड नंबर आहे -1/2. तर हा नंबर 0 पासून लेफ्ट हँड साइडला असेल बिकॉज याला मायनस साइन आहे. तर बघा, 0 पासून जो फर्स्ट पार्ट आहे तो आहे हा, यालाच आपण काय म्हणणार -1/2. तर स्टुडंट्स, या प्रकारे आपण 1/2 आणि -1/2 या दोन रॅशनल नंबरला या नंबर लाईनवर रिप्रेझेंट केला आहे. आता याचा आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया, दॅट इज 3/4 अँड -3/4. आता या दोन रॅशनल नंबरला नंबर लाईनवर शो करण्यासाठी आपण इथे हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करूया. या लाईनच्या एक्झॅक्टली मधात असेल 0, देन +1 अँड -1. या दोन रॅशनल नंबरसाठी एवढे नंबर सफिशियंट आहे. तर आता बघा, या नंबर्स मधील डिनोमिनेटर सेम आहे, तो म्हणजेच 4. मीन्स आता आपल्याला या दोन्ही पार्ट्सला 4 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करावं लागेल. तर त्यासाठी आपण काय करणार, दोन्ही पार्ट्सवर 3 ठिकाणी मार्क करणार या प्रकारे. तर स्टुडंट्स, आता आपण या दोन्ही पार्टला 4 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड केला आहे. देन न्यूमरेटर आहे 3, म्हणजेच आपल्याला थर्ड नंबरचा जो पार्ट आहे त्याला मार्क करायचा आहे. सो बघा, हा आहे 0, देन हा असेल 1/4, हा 2/4 आणि हा 3/4. तर 3/4 याच नंबरला आपल्याला मार्क करायचं होतं, त्यामुळे आपण इथे लिहिणार 3/4. देन -3/4. सो हा लेफ्ट हँड साइडला असणार. तर बघा, हा असेल -1/4, -2/4, -3/4. तर हा आहे -3/4. त्यामुळे आपण या नंबरला सुद्धा मार्क करून घेणार. तर स्टुडंट्स, या प्रकारे आपण हे रॅशनल नंबर इझिली नंबर लाईनवर रिप्रेझेंट करू शकतो. पण आता जर तुम्ही याला केअरफुली ऑब्झर्व केलं तर तुम्हाला दिसेल की या दोन्ही एक्झाम्पल्स मध्ये न्यूमरेटर हा डिनोमिनेटर पेक्षा लहान होता. पण जर डिनोमिनेटर पेक्षा न्यूमरेटर मोठा असेल तर, फॉर एक्झाम्पल 4/3 आणि -4/3. आता आपण बघूया की या रॅशनल नंबरला नंबर लाईनवर कशा प्रकारे रिप्रेझेंट करतात. आता या दोन्ही एक्झाम्पल्स मध्ये बघा, न्यूमरेटर हा डिनोमिनेटर पेक्षा मोठा आहे. तर आता आपण बघूया या रॅशनल नंबरला नंबर लाईनवर कशा प्रकारे रिप्रेझेंट करतात. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला बघावं लागेल 4/3 आणि -4/3 हे नंबर कोणत्या दोन होल नंबरच्या मदत येतात. जसे की 4/3 हा नंबर चेक करण्यासाठी आपण काय करणार, 4 ला 3 ने डिवाइड करणार. जसे की या प्रकारे आपण याला डिवाइड करून घेणार आणि आता या डिव्हिजनला आपण मिक्स फ्रॅक्शनच्या फॉर्मॅट मध्ये लिहूया. तर आपला आन्सर असेल 1/3. तसेच -4/3 चं काय असेल, -1/3. म्हणजेच 4/3 याची व्हॅल्यू आहे 1/3. मीन्स 4/3 हा नंबर 1 पेक्षा मोठा आहे आणि 2 पेक्षा लहान आहे.
मीन्स हा नंबर 1 आणि 2 च्या मधात येणार. देन सेकंड आहे -4/3 मीन्स -1 1/3 मीन्स हा -1 आणि -2 च्या मधात येणार. तर आता आपण यासाठी नंबर लाईन ड्रॉ करून घ्या, जसे की या प्रकारे. आता बघा, या नंबर लाईनच्या मधात असेल 0, देन +1 +2 -1 -2. आता आपण बघूया 4/3 हा नंबर कुठे असेल. तर स्टुडंट्स, या प्रत्येक पार्टला आपण 3 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करणार, बिकॉज डिनोमिनेटर आहे 3, लाईक थिस. आता आपल्याला बघायचं आहे 4/3. तर 4/3 हा नंबर 1 पेक्षा 1/3 ने मोठा आहे. तर बघा, हा 0, जेन जो फर्स्ट पार्ट आहे तो असेल 1/3, 2/3, 3/3. 3/3 म्हणजेच काय, 1. आणि त्यानंतरचा जो नेक्स्ट असेल तो असेल 4/3. आणि 4/3 हा नंबरच आपल्याला नंबर लाईनवर रिप्रेझेंट करायचा होता. देन सेकंड आहे -4/3. तर हा लेफ्ट हँड साइडला असेल, मीन्स हा असेल -1/3, -2/3, -3/3. -3/3 म्हणजेच काय, -1. त्यानंतर जो नेक्स्ट आहे तो असेल -4/3. तर हा सुद्धा नंबर आपल्याला इथे रिप्रेझेंट करायचा होता. आणि स्टुडंट्स, अजून एक गोष्ट की हा 4/3 आणि -4/3 हे एकमेकांचे करस्पॉन्डिंग नंबर्स आहेत, बिकॉज हे दोन्ही सुद्धा नंबर 0 पासून सेम डिस्टन्सवर आहेत. तसेच या आधी आपण जे एक्झाम्पल बघितले, जसे की 1/2 आणि -1/2 हे दोन्ही सुद्धा एकमेकांचे करस्पॉन्डिंग नंबर्स आहेत. तसेच 3/4 आणि -3/4 हे सुद्धा एकमेकांचे करस्पॉन्डिंग नंबर्स आहेत. तर स्टुडंट्स, अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही रॅशनल नंबरला नंबर लाईनवर इझिली रिप्रेझेंट करू शकता.